मी काय निवडणुकीचा एक राजकीय माणूस म्हणून नाही, मी सर्वसाधारण माणूस म्हणून ह्या निवडणुकीत उतरला आहे. अरे बदल हवा, बदल हवा, सोमनाथ भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पण निवडणूक झाल्यानंतर कोणी येत नाही किंवा ओळखही देत नाही. आम्हाला असं वाटतं बा आता हे आम्ही यांना मतदान दिलं आहे, आम्ही यांना त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासन दिले, कमीत कमी यांनी आम्हाला म्हणायला पाहिजे का बरं आहे का ताई. बाकीचं आम्हाला जास्त काही अपेक्षा तरी आम्हाला असं वाटतं का नाही बाई आपले नगरसेवक आहेत बुवा असं. पण मग त्यांना त्यावेळेस बोलायचा कंटाळा येऊन जातो, ओळख नसती, वेळ नसतो, आम्हाला त्यांच्याकडे जायला अपॉइंटमेंट घ्यावं लागती, हे नसलं पाहिजे बुवा असं. जनतेचा माणूस आपल्यातून निवडून दिला राहतो, तो आपल्यासाठी असतो. तर त्यांनी विरोधकांनी जर विकास केला असेल तर त्यांनी काही वाटून रील काढण्यापेक्षा त्यांच्या विकासाची रील काढावं. सोमनाथ भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे बदल हवा. प्रतिसाद म्हणजे सर्व मला घरच्यांसारखंच प्रेम देता आणि आम्ही एक इथं या प्रभागात कुटुंब म्हणूनच राहतो पहिल्यापासून. बदल हवा, बदल हवा, सोमनाथ भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सोमनाथ भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे आपली निशानी, आपली निशानी. शिर्डी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी जी आहे ती अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे. पक्षाचे उमेदवारांबरोबर अपक्ष उमेदवार देखील आता मुसंडी मारताना दिसत आहेत. या ठिकाणी अपक्ष उमेदवारी केलेले उमेदवार आपल्याबरोबर आहे. सोमनाथ भाऊ, काय सांगाल, कशा प्रकारे प्रचार चालू आहे? आता मी 2025ची शिर्डी नगर परिषद निवडणूक आहे. मी 4मध्ये ब सर्वसाधारणमध्ये आणि निवडणूक म्हणजे असं मी काय निवडणुकीचा एक राजकीय माणूस म्हणून नाही, मी सर्वसाधारण माणूस म्हणून ह्या निवडणुकीत उतरला आहे. का आमचे प्रश्न खूप आहे आणि आमच्या प्रश्नासाठीच मी उभा आहे. फक्त कोणते कोणते प्रश्न आहे, कोणत्या प्रश्नासाठी तुम्ही उतरला या रांगणात? आमच्याकडे काय झालं तुम्हाला सांगायला काही झालंच नाही ना. प्रश्न सर्वच आहे. लाईट असेल, पाणी असेल, रस्ते असतील आणि पाऊस झाल्यावर तर आमच्याकडे सर्व पाणीच असतं. पण विरोधक म्हणता आम्ही विकास केलेला आहे. मी तर आताही बोलताना सांगितलं मगाशी का त्यांनी विरोधकांनी जर विकास केला असेल तर त्यांनी काही वाटून रील काढण्यापेक्षा त्यांच्या विकासाची रील काढावं. म्हणजे ते विकासाच्या रील काढत नाही का? त्यांनी दाखवून द्यावं विकासाची रील. मला त्यांनी सांगावं का मी हे काम केलं आहे. मग काय रीलवरच प्रचार चालू आहे? हो, रीलवर त्यांचा प्रचार चालू आहे. फक्त एकूण या वॉर्डाची रचना कशी आहे, किती मतदार आहे या वॉर्डात? या जवळपास आमचा म्हणजे हायवेपासून जर धरलं तर इथं थोडं वाडी वस्ती गावातले लोक जास्त असल्यामुळं थोडं क्षेत्र जास्त आहे, पण मतदार कमी आहे. मतदार 2666 आहे आणि रोडच्या जर खाली बोललं तर एक हायवेच्या खालच्या बाजूला 40% गाव ह्या प्रभागात येतं पूर्ण. ठीक आहे. तुम्ही या प्रभागातले स्थानिक आहात असं माहिती मिळाली, तर तुम्ही स्थानिक आहात तर कसा तुम्हाला प्रतिसाद मिळतोय मतदारांचा? प्रतिसाद म्हणजे सर्व मला घरच्यांसारखंच प्रेम देता आणि आम्ही एक इथं या प्रभागात कुटुंब म्हणूनच राहतो पहिल्यापासून. प्रत्येक वेळेस आम्ही एकमेकाला कोणतीही गोष्ट असो ते एकमेकाला विचारून करणं किंवा काय करणं. आणि आताही विषय असा होता का जे उमेदवार आहे सर्व काही उमेदवार तर नवीन आहे, त्यांचं थोडं बोलणंही लहान मुलासारखं आहे आणि जे उमेदवार पहिले उभे होते ते इथून निवडून गेले तर 5 वर्ष निवडणूक झाली, त्यानंतर 4 वर्ष निवडणूक झाली, 9 वर्ष ते लोक इकडं पाहिलं पण नाही आणि त्यांनी बाहेरून म्हणजे तेही गावातले जे मी असं म्हणत नाही ते बाहेरचे, पण ह्या प्रभागातले नाही. ते प्रभागातले नाही तरी मग लोकांच्या समस्या कशा कळा? त्यांना काहीच नाही. त्यांना जिथं सर्वसाधारणमध्ये आरक्षण पडलं त्यांना तिथं जायचं, त्यांना फक्त सत्ता पाहिजे. त्यांना कोणाला नंतर रामराम घालायचं नाही, त्यांना कोणाचे कामं करायचे नाही, काही नाही. त्यांना फक्त सत्तेत पाहिजे, सत्ता हेच त्यांचं महत्त्व आहे, बाकी काहीच नाही त्यांना. सत्तेसाठीच, फक्त सत्तेसाठी. त्यांनी दाखवा ना काय काम करून दिलं, तुमच्या माध्यमातून दाखवून द्यावं त्यांनी काय काम केलं. मग ही जी जनता आहे, स्थानिक उमेदवार जो आहे प्रभागातला, काय वाटतं? स्थानिक उमेदवार म्हणून मी एक स्थानिक त्यांच्या घरातला माणूस म्हणून उभा आहे आणि त्यांची सर्वांनी मला साथ दिली. सर्वांनी मला सांगितलं का आपण दरवेळेस कोणाला मतदान करतो, कारण मी 20 वर्षापूर्वी इथं वास्तव्य चाललं ह्या प्रभागामध्ये. तर 20 वर्षापासून मी प्रत्येक गोष्टीवर कोणत्या गोष्टीवर यांच्याशी भांडत असतो का तुम्ही हे करा ते करा, पण यांना काहीच नाही. यांना जेव्हा वरतून प्रेशर येतो तेव्हाच हे खाली बघायला येणार, जेव्हा यांना काही फोटो सेन्शन करायचं असलं तेव्हाच हे बघायला येणार, तोपर्यंत आमच्याकडे कोणीच येत नाही. सामाजिक कार्याची ओढ नसलेले उमेदवार आहे का? सामाजिक कार्य मी तुम्हाला काय सांगितलं, फक्त सत्ता. सामाजिक कार्य विकास मला नाही वाटत त्यांच्या डिक्शनरीत कुठेतरी असेल. प्रभागातील जनतेवर आयात केलेला उमेदवार लादला गेला असं म्हणायचं आहे का? 100% तेच सांगतोय मी. कारण आमच्या प्रभागात जे आहे, आता मी तर काही राजकारणात नाही, पण आमचे काही ज्येष्ठ आहे ह्या प्रभागात,
आमचं काय म्हणणं आहे, ते जरी असते तरी मी राजकारणात तुम्हाला कुठेही दिसलो नसतो. तुमची एक कौटुंबिक पार्श्वभूमी, तुमचं नाव, तुमचं प्रचाराचं साहित्य हे थोडं आमच्या प्रेक्षकांना सांगा. माझी कौटुंबिक माहिती म्हणजे असं, मी एक छोटासा व्यावसायिक आहे, मी काय राजकारणी नाही आहे आणि माझ्या घरातही राजकारणी कोणी नाही पहिल्यापासून. आता मला फक्त हे जनतेने उभं केलं आहे, तर माझे आधारस्तंभ म्हणून मी विलास मामा गोंडकर आहे, ते त्यांच्या मिसेस आमच्या मामी आहे. यांनी मला सांगितलं का सोमनाथ सगळ्यांची इच्छा आहे, तू उभा राहा, आम्ही तुझ्याबरोबर पाठीशी खंबीरपणे उभं आहे. आणि मलाही खूप प्रेशर झाला का नाही उभं राहिलं पाहिजे, पण मी पूर्ण प्रभागामध्ये एक शब्द दिला होता. मी शब्द दिला होता का मी उभं राहणार. ते म्हणे तुला आमचा शब्द पाळावा लागेल. मी फक्त त्यांच्या शब्दासाठी उभं राहिलेलो आहे. आता जनतेपुढे जाताय तुम्ही, घर टू घर जाऊन नागरिकांची भेटी घेताय. तुम्ही तर अगोदरच बोलले हे सगळं माझं कुटुंबच आहे. तर कशा प्रकारे ते स्वागत करताय, कशा प्रकारे एकंदरीत तुमच्याकडे बघताय? आता तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर म्हणजे चेष्टेचा भाग नाही हा, पण मला शिर्डीमध्ये पूर्ण फक्त पिंटू म्हणून ओळखता. मला फक्त माझं सोमनाथ जर एक जवळचे थोडेफार व्यक्ती जर असले तर सोमनाथ फक्त तेच मला ओळखता. फक्त सोमनाथ आणि पिंटू एकच आहे, यासाठीच मला फिरणं आहे, बाकी काहीच नाही. हे तुम्ही निवडून आला असं म्हणायचं का? जनतेचं एवढं प्रेम आहे आणि निवडून आलो तर असंच म्हणाल मी, पण ती शेवटी बाबाची इच्छा, वीरभद्र महाराजाची इच्छा. पण हे बघा, शेवटी जे होईल ते होईल, कोणाचं तरी काहीतरी एकाचं होणार आहे. आणि त्याच्याही पलीकडे मला एवढं जनतेचं प्रेम माझ्याबरोबर आहे, मला ती पदाची अपेक्षा पण नाही. पदाची अपेक्षा नसलेला उमेदवार आहे, परंतु या ठिकाणी जे मागचे उमेदवार होते त्यांनी मग प्रभागात काही कामं केलीत का काही कामं राहिलीत, आणि तुम्ही निवडून गेल्यानंतर कोणती कामे प्रथम करणार आहे? आता मी सांगण्यापेक्षा जर तुम्ही जनतेत जर तुम्ही फिरला तर जनताच तुम्हाला सांगेल त्यांनी काय कामं केली आणि काय नाही केली. मला तरी नाही वाटत त्यांनी काही कामं केली असतील. हे जेही काम केले असतील, जे प्रशासक असेल किंवा जे शिवसाहेब असतील, हे त्यांच्या निदर्शनात आल्यानंतर, आता काही वेळेस मी काही गोष्टींसाठी मांडलो तर त्यानंतर होतं काय माहिती का, हे येऊन जाता फोटो सेशन करणार, निघून जाणार. पण प्रॉब्लेम होतं काय, हे काहीच करत नाही. आम्ही जाऊन स्वतः नगरपालिकेत गेलो, अधिकाऱ्यांशी बोललो, यांच्या मागे आम्ही वारंवार चक्कर मारून आमचे काम होत नाही. तेच आम्ही अधिकाऱ्याकडे गेलो, आमचं काम 2 दिवसात होतं. असं का? हाही प्रश्न आहे ना, कारण यांना काम करायची इच्छाच नाही. कारण यांची अशी अपेक्षा असते की यांनी कुठंतरी जाणे पहिले आमच्याकडेच आलं पाहिजे, फक्त आम्हालाच भेटलं पाहिजे, महत्त्व आम्हालाच दिलं पाहिजे. पण तुम्हीच महत्त्व घ्या, सगळं श्रेय माझं म्हणणं तुम्हीच घ्या, पण तुम्ही काहीतरी करा. तुम्ही जर काही केलं असतं तर मला याच्यात यायची गरजच पडली नसती. म्हणजे फक्त फोटो सेशनसाठी करतात? आता मी सांगण्यापेक्षा तुमच्या माध्यमातून तुम्ही बघताच, जनताही बघतेच वारंवार. आता ते सांगण्याचा अर्थ नाही. तुम्हाला जनतेने संधी दिली तर तुम्ही प्रभागातलं कोणतं काम आहे जे प्रथम करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा? आता असं आहे, तुम्हाला सांगायचं म्हटलं तर प्रभागात काम कोणतंच झालेलं नाही. आमच्याकडे रस्त्याचा विषय असेल, रस्ते थोडेफार जे नगरपंचायत थ्रू शिवसाहेबांना आम्ही विनंती करून जेव्हा जे झाले ते झाले. त्यानंतर पाण्याचा प्रश्न असेल, आमच्याकडं लोकांना पाणी कमी असतं, आमच्याकडं पाणी अति असतं. 3-3 दिवस आमच्या घरातून पाणी जात नाही. काय कारण पाणी येण्याचं? आता त्या नालेला जेव्हा वरतून पाणी जास्त सोडलं जातं, काय होतं, तिथं जे पूल केलेले, आमचं म्हणणं जास्त काहीच नव्हतं. आमचं म्हणणं फक्त एकच होतं का तुम्ही ते जे छोटे छोटे पाईप टाकलेले तिथं तुम्ही RCC त्याच्यावर ब्रिज करावं, सगळं व्यवस्थित करावं. पण ते काहीच होत नाही त्यांच्याकडनं. त्यांचं फक्त येणं, बघणं, जाणं. आता कुठं समजा आमच्या प्रभागात काही जर वाईट घटना घडली तर आम्हाला 3-3 किलोमीटर अंत्यविधीसाठी जावं लागतं. आम्ही असे पाणी इतकं असतं, काही वेळेस आमचे जवळचे व्यक्ती आम्ही ट्रॅक्टरमध्ये नेलेले. काही वेळेस पाणी जास्त असल्यामुळे तिथं ट्रॅक्टर नाही गेलं तर रात्र त्यांची काळजी घेऊन बसलेलो आहे आम्ही. अशी परिस्थिती झाली. पण यांना काहीच नाही, हे 3 दिवसानंतर येणार फक्त फोटो सेशनसाठी, बाकी काहीच नाही करते. आणि आश्वासन देणार बस. आणि एकदा निवडून जर गेले परत ते संपला विषय, ते ओळखच नाही त्यांची आमची. मग निवडून गेल्यानंतर ओळखच नाही म्हणजे? काहीच नाही, येणं नाही, जाणं नाही. आता ठीक आहे, आता मी एक थोडा व्यवसाय आहे, मी थोडा संपर्कात आहे म्हणून माझ्यापर्यंत ठीक आहे. पण जे सर्वसाधारण लोक आहे त्यांना कधी रामराम नाही, श्यामश्याम नाही. आता काही लोकांनी मला सांगितलं, आम्ही तिथं गेलो तर त्यांनी डायरेक्ट प्रश्न केला का तुम्ही आम्हाला मतदान केलेलं आहे का, मी तुम्हाला ओळखतो का, तुम्ही मला ओळखता का, असे प्रश्न केले. म्हटल्यावर ते कधी मतदारापर्यंत गेले? विरोधक जे आहे ते मतदारांना म्हणाले की तुम्ही आम्हाला मतदान केलं आहे का, अशा प्रकारे विरोधकांचा एक आरोप जे आहेत ते ह्या अपक्ष उमेदवार जे आहेत त्यांनी केले आहेत. ही जी निवडणूक आहे ती विकासाच्या मुद्द्यावर आहे. अनेक कार्यकर्ते देखील आहे, आपण त्यांचे देखील मत जाणून घेऊ. भाऊंसोबत ते आहेत. काय सांगशाल, कशी परिस्थिती आहे सध्या? परिस्थिती वार्डमध्ये, पण कोणत्याही वार्डमध्ये काय कामं नाही, पाणी वगैरे येतं,
पुला घरात पाणी असतं, कुठे डिलिव्हरीसाठी लेडीजला जाण्यास नसतं, ट्रॅक्टर वगैरे आणावं लागतात, त्याच्यानंतरच नेण्यात येतं. गाडी येत नाही, मध्ये मोडी फोर व्हीलर कोणती येत नाही. या हिशोबाने जनतेचं म्हणणं होतं की भाऊ तुम्हीच उभे राहा, आम्ही आमच्यासाठी तुम्हीच भरपूर करताय, करा भाऊ हे असं. काय हे आमचं चिन्ह किटली आहे, किटली चिन्हावरच तुम्ही हे करा, आम्ही बटन दाबा आणि तुम्हाला भरभरून मताने विजय करून देऊ, यांचा जनतेचा कौल होता. या हिशोबाने आम्ही भाऊंना उभं केलं. जनतेचा कौल होता म्हणून भाऊनं उभं केलं. या ठिकाणी काही महिला भगिनी देखील आहे, त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत. तुम्ही प्रचारादरम्यान फिरताय, दारोदार जात आहे, काय सांगशाल? खूप चांगला प्रतिसाद आहे. प्रतिसाद खूप चांगला आहे. आम्ही सगळी गरीब जनता आहे आणि आमच्या तिथं अंगणवाडी पण नाही आहे किंवा मग हे जाण्या येण्याचं लाईट वगैरे आहे ना. म्हणजे निवडून ज्यावेळेस निवडणूक जोपर्यंत जवळ येते सगळे येणार, आश्वासन देणार, सगळं काही करणार, पण निवडणूक झाल्यानंतर कोणी येत नाही किंवा ओळखही देत नाही. आम्हाला असं वाटतं बा आता हे आम्ही यांना मतदान दिलं आहे, आम्ही यांना त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासन दिले, कमीत कमी यांनी आम्हाला म्हणायला पाहिजे का बरं आहे का ताई. बाकीचं आम्हाला जास्त काही अपेक्षा, तरी आम्हाला असं वाटतं का नाही बाई आपले नगरसेवक आहेत बुवा असं. पण मग त्यांना त्यावेळेस बोलायचा कंटाळा येऊन जातो, ओळख नसती, वेळ नसतो, आम्हाला त्यांच्याकडे जायला अपॉइंटमेंट घ्यावं लागती, हे नसलं पाहिजे बुवा असं. जनतेचा माणूस आपल्यातून निवडून दिलेला राहतो, तो आपल्यासाठी असतो. तुम्ही तुमचे कामं नका सोडू, पण थोडा वेळात वेळ काढून थोडंसं आम्हाला द्यावा किंवा काही अडचणी आल्या तर तुम्हाला सांगता आल्या तेवढं तुम्ही तुमच्या परीने सॉल्व करा बुवा असं. याच्या पलीकडे दुसरं काही म्हणणं नाही. किंवा आता तिथं लहान मुलं खूप छोटे छोटे रस्त्यावर फिरण्यापेक्षा अंगणवाडी जर तिथे छोटीशी झाली तर लहान मुलं 2-3 तास तिथं बसतील. बायकांना घरी का शेतीवाडीमध्ये जावं लागतं, त्यांनाही वळण लागेल असं. तुम्ही म्हणाले आम्ही गरीब आहोत, मग पुढचा उमेदवार श्रीमंत आहे का? असं नाही सांगता येणार मग. किंवा मग पण मग आमच्या परीने आम्ही, तुमची लढाई कोणासोबत आहे मग? आमची लढाई आमच्या म्हणजे आमचे जे आहे कामं ते कामासोबत आहे. आमची कोणाशीही लढाई नाही आहे. आमचे जे कामं आहे गरिबांचे ते कामं झाले पाहिजे. आम्हाला लढाईचं कोणाशीच नाही आहे. निवडणूक आहे, निवडणूक जी प्रक्रिया आहे ती आता अंतिम टप्प्यात आहे आणि वार्ड क्रमांक 4मधून अपक्ष उमेदवारी केलेले सोमनाथ कोते पाटील हे या रिंगणात उतरलेले अपक्ष आहे. किटली आहे, त्यांची निशाणी आहे किटली. आणि आत्ता आपण त्यांच्याशी बातचीत केली आहे तर त्यांच्या बोलण्यातून असं लक्षात आलं आहे का जो उमेदवार या ठिकाणी निवडून दिला जातो तो 5 वर्ष या जनतेला भेटतसुद्धा नाही, अपॉइंटमेंट घ्यावं लागते. म्हणजे जनता नगरसेवक म्हणून निवडून देत असतो, परंतु परिस्थिती अशी झाली का नगरसेवकाची भेट घेण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावं लागते असं यांच्या बोलण्यातून समोर आले. तर सुज्ञ जनता जी आहे ती 2 तारखेला आपलं मतदानरूपी आपला अधिकार बजावणार आहे आणि 3 तारखेला निकाल लागणार आहे. तर आपण यानंतर देखील या प्रभागातील काही समस्या असेल तर ते जाणून घेण्यासाठी या प्रभागात आपण येणारच आहोत. तोपर्यंत RK न्यूज मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सदैव आमच्यासोबत राहा. RK न्यूज मराठीसाठी राहुल कोळगे, शिर्डी, अहिल्यानगर.